हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 38 पाहणार आहोत. तर उदाहरण संग्रह 38 मध्ये खालील अपूर्णांक वाचा आणि प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा असं सांगितलं आहे. तर या उदाहरण संग्रहातील संपूर्ण गणित आपण करून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जरूर प्रेस करा, माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मुलांनो, उदाहरण संग्रह 38 याला सुरुवात करूयात. तर खालील अपूर्णांक वाचा आणि प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा. मुलांनो, अपूर्णांक वाचण्यासाठी वाचायला तुम्ही जर शिकला नसाल, म्हणजेच माझी अगोदरची व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्की पहा. तेथे तुम्हाला अपूर्णांकाचे वाचन किंवा अपूर्णांकाबद्दल सर्व मी माहिती टाकलेली आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर अपूर्णांक कसे वाचतात, तर 6.13 6.13 असेही वाचतात. तर मी येथे असे रखाने करून ठेवलेले आहेत. पहिल्यांदा लिहिलं आहे अंक, जे की इथं दिलेले आहेत. स्थान आणि स्थानिक किंमत ही आपल्याला लिहायचं आहे. तर मुलांनो, तुम्हाला फक्त हे लिहायला सांगितलं आहे. मी हे तुम्हाला समजण्यासाठी केलेलं आहे. तर चला मुलांनो, याचं स्थान आपण याला एकक म्हणत असतो. पॉईंट आपण एकक, दशक, शतक हे तर पाहिलंच आहे. तर याला आपण एकक म्हणतो. अशा साध्या म्हणजे साधी आपली उजळणी असते, त्यात अशा 100 अंक आहे. तर आपण इथून याला एकक, दशक, शतक असं मेजतो, म्हणजे शेवटकडून पहिल्याकडे. तर पॉईंटमध्ये जर 100.13 असेल तर इथून आपण एकक, दशक, शतक मेजतो आणि याला या पॉईंटच्या नंतर दशांश, शतांश असं म्हणतात. तर हे आपलं एकक झालं. तर याचं स्थान एकक आणि पॉईंटच्या नंतर याला दशांश आणि याला शतांश असं म्हणतात. हे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे. तुम्हाला या उदाहरण संग्रहात फक्त हे लिहायला सांगितलं आहे. तर एकक म्हणजे स्थानिक किंमत लिहायची आहे. तर याचं स्थान आहे एकक. तर याची स्थानिक किंमत लिहिण्यासाठी या संख्येला याच्या स्थानावर गुणावे लागेल. तर एकक आहे म्हणजे याला 1 न गुणा. तर 6 गुणिले 1 बरोबर 6. याची स्थानिक किंमत 6 असेल. तर आणि याची स्थानिक किंमत हे दशांश आहे म्हणजे 1 गुणिले 1/10 बरोबर. याचं आपण उत्तर कसं काढायचं ते आपण अगोदरच्या व्हिडिओत पाहिलं आहे. ते तुम्ही पाहिला नसाल ते नक्की पहा. तर हे शतांश आहे. तर हे 3 गुणिले दशांश म्हणजे छेदस्थानी 10, शतांश म्हणजे छेदस्थानी 100. तर याचं उत्तर काय येतं, तर 0.03. तर आपलं गणित क्रमांक 1 हे आपण सोडवलेलं आहे आणि याचं तुम्हाला उत्तर फक्त एवढं लिहायचं आहे. म्हणजे फक्त हा कप्पा हा तुम्ही लिहिला न लिहिला चालेल, पण हा कप्पा तुम्ही लिहायचा आहे आणि हाही कप्पा लिहायचा आहे. तर मुलांनो, आपलं उत्तर झालेलं आहे. खूपच सोपं उदाहरण संग्रह आहे. थोडं लक्ष दिला तर तुम्हाला हे नक्की समजेल. गणित क्रमांक 2. तर याची स्थानिक किंमत आता पहा. हे एकक झालं आणि हे दशक. हे एकक, दशक. कारण इथून आपण सुरुवात करतो. तर इथे 2 पॉईंटच्या अगोदर 2 अंक आहेत. तर आपलं एकक, दशक, हे एकक आणि हे दशक झालं. तर हे एकक, हे दशक आणि हे दशांश आणि शतांश. स्थानिक किंमत याची हे दशक आहे. तर 10 हे 4 गुणिले 10 करावे लागेल म्हणजे 40. याची हे एकक आहे. तर 8 गुणिले 1 बरोबर 8च. दशांश आहे. 8 गुणिले 1/10 बरोबर 0.8. हे शतांश आहे. 4 गुणिले 1/100 बरोबर 0.04. हे आपलं उत्तर आहे. गणित क्रमांक 3 हे मी अगोदरच करून ठेवलेलं आहे. तर मी तुम्हाला एकदा समजावून सांगते. हे अंक आपण लिहिले आहेत, जे की इथं दिले आहेत प्रश्नात. याचं स्थान, याचं एकक आणि याचं दशक हे आपण लिहिलेलं आहे आणि याच्यानंतर दशांश, शतांश.
तर 7 गुणिले 10 कारण दशक आहे 70. एकक 2 गुणिले 1 कारण एकक आहे म्हणून 1 न गुणा 2. 0 गुणिले 1/10 म्हणजे दशांश आहे म्हणून 0ला 0च. मग शतांश 5 गुणिले 1/100 हे शतांश आपलं 0.05. गणित क्रमांक 4मध्ये तर 3.4 म्हणजे एकक आणि दशांश हे दोन दिलेलं आहे. तर 3 गुणिले 1 कारण एकक आहे, एकक स्थानी आहे. तर 3. 4 गुणिले दशांश स्थानी आहे म्हणून 1/10 तर 0.4 हे आपलं उत्तर आहे. खूपच सोपा उदाहरण संग्रह आहे. गणित क्रमांक 5 पाहूयात. 0.59 तर 0 एकक स्थानी आहे, 5 दशांश स्थानी आहे, 9 शतांश स्थानी आहे. तर 0 गुणिले 1 बरोबर 0, 5 गुणिले 1/10 बरोबर 0.5, 9 गुणिले 1/100 बरोबर 0.09. तर पहा मुलांनो, आपण पॉईंटच्या अगोदरच म्हणजे पॉईंटच्या इकडून सुरुवात केली आहे एकक दशक शतक म्हणायला आणि त्यानुसार आपण गुणाकार केलेला आहे आणि आपले उत्तर आलेले आहेत. तर उदाहरण संग्रह 38 हा आपण पूर्ण सोडवलेला आहे. तुम्हाला यात काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शन कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला तो डाऊट क्लिअर करेन. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.